नमस्कार, माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं हेअर केअर रुटीन आणि माझं संध्याकाळचं रुटीन. तर रोज रोज सकाळचं रुटीन शेअर करून करून मलाही कंटाळा आला होता आणि तुम्हालाही पाहायला बोर झालं असेल, म्हणून आज काहीतरी वेगळं असं रुटीन शेअर करायचं होतं. तर आज हेअर वॉश करायचं होतं मला, आणि हेअर वॉश करायच्या आधी केसांना कोंब करणं खूप गरजेचं आहे. हे सगळ्यांनी केलंच पाहिजे. आता भरपूर लोक रात्रभर केसांना तेल लावून ठेवतात. तर हे अगदी चुकीचं आहे, कारण आपल्या केसांना फक्त 2 तास ऑइलिंग करणं एवढंच इनफ आहे, आणि त्यापेक्षा जास्त ऑइलिंग करू नये केसांना. तर आता मी हेअर वॉश करून आलेली. हेअर वॉश करून आल्यानंतर आंघोळ करून आल्यानंतरच स्किन थोडीशी ड्राय होते, त्यामुळे थोडंसं सिरम किंवा लोशन आपण लावून घेतो. हे सगळेच लोक करतात, मीही तेवढंच लावते. आणि तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे जे माझं सिरम. त्याने खरंच केसांना खूप फायदा होतो, तुम्हीही यूज करून बघा. खूप छान सिरम आहे. याच्या आधी मी भरपूर प्रकारचे सिरम ट्राय करून झालेले आहेत. त्यानंतर मी हे सिरम घेतलेलं आहे, आणि केसांचं गळण्याचं प्रमाण खूप कमी होतं. आपण हेअर वॉश केल्यानंतर खरं तर आपले केस खूप जास्त प्रमाणात गळतात. हेअर वॉश कधी करतो त्यानंतर आपण केसांना खूप जोरात असं टॉवेलने रफ नाही केलं पाहिजे. थोडंसं हलक्या हाताने आपण त्यांना प्रेस करून घ्यायचं. त्यातलं एक्स्ट्राचं पाणी असतं ते काढून घ्यायचं, आणि त्यानंतर सिरम लावणं केसांना सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे. डायरेक्ट केसांमध्ये कंगवा कधीच घालायचा नाही. जोपर्यंत आपले केस पूर्ण ड्राय होत नाही तोपर्यंत आपण केसांना कंगवा लावायचाच नाही आहे. अशा प्रकारे मी ते केसांना सिरम लावून घेतले, आणि बघा एकदम थोड्या प्रमाणात अशी 2 ते 3 केस आपली गळतातच. असं होणार नाही की आपली केस गळणारच नाही, पूर्णपणे बंद होतील. थोडी केस गळतातच. इथे थोडीशी माझी केस मी तुम्हाला दाखवली, तेवढ्याच प्रमाणात माझी केस हेअर वॉशनंतर गळतात, आणि इथे मी थोडीशी केसांना क्लिप लावून घेणार आहे. मी अजिबातही केसांना कोंब करत नाही हेअर वॉश केल्यानंतर, कारण त्याने खूप जास्त हेअरफॉल होतो. तर ठीक आहे, आता मी तुम्हाला भेटत आहे संध्याकाळी. तर आजचा आमचा जेवणाचा मेनू होता भात, भाकरी, चपात्या आणि हरभऱ्याचं कालवण. आम्ही कालवण म्हणतो. कुणी लोक पातळ भाजी बोलतात, कुणी रस्स्यावाली भाजी बोलतात, तर आमच्याकडे कालवणच बोलतात. आणि छान असं आम्हाला संध्याकाळचं कालवण बनवायचं होतं. त्याची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर त्यासाठी मी घेतलेला आहे एकदम छोट्या साईजचे कांदे आहेत. तर असे 3 कांदे घेतले आहेत. खोबरं तर एवढंच घेतलं आहे मी. हे सगळं कट करून घेणार आहे मी. आणि 2-2.5 कांदे मी असे मसाल्यासाठी कट करून घेणार आहे, आणि अर्धा कांदा हा फोडणीत टाकायचा आहे मला, तोही मी कट करून घेणार आहे साईडला. तर हे जे कालवण बनतात हे काळ्या मसाल्याचेच कालवणं आमच्याकडे बनवली जातात, आणि खायलाही खूप टेस्टी लागतं. तुम्ही ही रेसिपी बघा, आणि तुम्ही लोकांची पद्धत कशी आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा. कारण भरपूर लोक हे शेंगदाण्याचा कूट वापरतात, कुणी हिरव्या मसाल्यात बनवतात. तर आमच्याकडे हे काळ्या मसाल्यातलंच पातळ भाज्या बनवल्या जातात. आता इथे लसूणही मी सोलून घेतला आहे, आणि कांदा ते थोड्याशा तेलामध्ये शॅलो फ्राय ब्राऊन होतोपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. एकदम मीडियम फ्लेमवरतीच कांदा परतायचा आहे. खूप काही लोक खूप घाई असते, किंवा काहींना सवय असते की खूप जास्त जोरात फास्ट गॅस करायचा आणि कांदा वगैरे परतून घ्यायचा. त्याने ही भाजीची टेस्ट अशी कच्ची लागते. कधीही जेवण बनवताना जुनी लोकं असायची, ती म्हणायची की कधी आहारावरती ते लोक स्वयंपाक करायचे, भाजी बनवायचे. तर असंच आपल्यालाही करायचं आहे. कांदा एकदम मिडियम गॅसवरती, स्लो गॅसवरतीच परतून घ्यायचा आहे. खोबरं वगैरे सगळं असं मसाल्याचं जे काढतो आपण ते सगळं मिडियम गॅसवरतीच आपल्याला मस्त परतून घ्यायचं आहे. एकदम कमी तेल वापरूनच हे करायचं आहे. आता यात तुम्ही पाहू शकता मी एकदम थोडंसं तेल टाकलं आहे, आणि कांदा टाकल्यानंतर थोडंही तेल नव्हतं टाकलं. एकदम मिडियम असं गॅसवरती हा आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. आणि कांदा थोडासा ब्राऊन झाला तर त्यामध्येच मी लसूण टाकणार आहे, आणि तोही कांद्यासोबतच परतून घेणार आहे. आता यात आलंही टाकतात. आता माझ्याकडे आलं नव्हतं आज, त्यामुळे मी आलं टाकलं नाही, नाहीतर मी नेहमी आलं हे टाकत असते. त्यानेही भाजीला खूप चांगली टेस्ट येते. तर इथे माझा कांदाही फ्राय झाला होता. हे बघा, असा ब्राऊन कांदा होतोपर्यंत चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे. आणि आता हे जेव्हा तवा गरम असतो त्यातच मी धुतलेली स्वच्छ अशी कोथिंबीर टाकून घेते, कारण तेलाचे थोडंसं ऑइली असतोच आपला तवा, त्यातच कोथिंबीर मी परतून घेते. तुम्ही ही ट्रिक नक्की ट्राय करा, आणि खरंच खूप वेगळी चव येते आपल्या कालवणाला. आणि इथंच आमचं होमवर्कही चालू होता, तुम्ही बघू शकता. इथे आली होती दिदाची फ्रेंड, ते येतात खेळायला. मग आता नेहमीच रोज खेळायचं, मग त्यापेक्षा होमवर्क म्हटलं करून घेऊया त्यांच्याकडनं. यांचं खेळणं पण होईल, होमवर्क पण होईल. तर अशी यांची आज मस्ती चालू होती, आणि होमवर्कही साईडला चालू होता. आणि मी ओरडल्यानंतर मग त्यांचं सिरियसमध्ये खरंच होमवर्क चालू होता. लहान मुलंही अशीच असतात, मस्ती करतात. होमवर्कही त्यांना करणं खरंच गरजेचं आहे, कारण आता कॉम्पिटिशन खूप वाढलेलं आहे. आपल्याच मुलांना आपल्याला जेवढं होईल तेवढं आपण शिकवलंच पाहिजे, कारण स्कूलमध्ये टीचर्स लोकांना एवढा टाईम नसतो. आणि
आता इथे मी मसाला परतून घेणार आहे. मसाला परतताना कोथिंबीर आणि खोबरं आधी वाटून घ्यायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये. त्याच्यामुळे खोबरं पटकन बारीक होऊन जातं आणि त्यानंतर कांदा टाकायचा. सगळं जर एकत्र टाकलं तर कधी कधी खोबऱ्याचे तुकडे भांड्यात तसेच राहतात, त्यामुळे खोबरं आधी वाटून घ्यायचे. अशा प्रकारे पाणी वाटून हा मसाला तयार होता. तर आता मी माझी भाजी टाकून घेणार आहे. तो कुकरही झालेला होता माझा. आणि खूप लोक हे चण्याचं जे पाणी असतं जे ब्राऊन कलरचं ते फेकून देतात, तर ते खूप चुकीचं आहे. कारण त्याच्यामध्ये सगळं आपले जे असतं ना प्रोटीन्स म्हणा काही, ते सगळं त्याच्यातच असतं. आणि आपण ते पाणी फेकून दिलं तर काय फायदा, आपल्या शरीराला काही असं पोषक द्रव्य त्यातनं भेटणार नाही. त्यामुळे हे पाणीही आपल्याला भाजीत टाकायचं आहे. त्यानेच खरं तर चव येते. आणि फोडणीसाठी जिरं, मोहरी, कढीपत्ता, थोडासा लसूण आणि कांदा हे मी टाकून घेणार आहे. ते चांगलं तेलात परतल्यानंतर त्यात थोडीशी हळद टाकायची. आणि हे जे आम्ही मसाले वापरतो भाजीसाठी ते आम्ही घरी बनवलेले असतात. जे कांदा लसूण मसाला असतो, धना पावडर असतो, हे सगळे मसाले आमचे घरचेच असतात. तर इथे मी हा वाटण केलेला मसाला यात परतून घेणार आहे. आणि हा मसाला चांगला परतल्यानंतर त्यात टाकणार आहे कांदा लसूण मसाला. तर हा मसाला मी अगदी घरी बनवला आहे स्वतः. याच्यामध्ये 1.5 चमचा असा मसाला टाकणार आहे, कारण आमचे मसाले थोडे तिखट असतात. आणि 1.5 चमच्यामध्ये भरपूर तिखट होऊन जाते भाजी. आणि आता मी टाकणार आहे धना पावडर. धना पावडरमध्ये थोडे गरम मसालेही मी टाकलेले आहेत आणि ही पावडर बनवलेली आहे. त्याने ही भाजीला खूप सुंदर चव येते. अशा प्रकारे आम्ही इथे भाज्या बनवतो. तर हा मसाला खूप छान बनवून उतरवून हे बघू शकता तुम्ही. याच्यामध्ये सुक्या भाज्याही खूप सुंदर लागतात. तर ह्या मसाल्यालाच खरंच खूप चव असते. त्यामुळे यात कोणत्याही भाज्या तुम्ही केल्या तरी त्या चांगल्याच लागतात. तर नक्की ट्राय करा. आणि तुम्हीही कशा भाज्या बनवता मला हे कमेंट करून नक्की सांगा. तर इथे अर्धे हरभरे मी कालवणामध्ये टाकणार आहे ना, अर्धे तसेच ठेवणार आहे. ते कशासाठी तर तुम्ही नंतर बघा. आता इथे मी चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे. अशा प्रकारे भाजी आमची तयार. अजून ही भाजी शिजायची आहे. आता मी ह्या भाजीसोबतच इकडे भाकरीही करून घेत आहे. भाकरी आणि चपात्या. काही लोक चपात्या खातात, काही लोक भाकरी खातात. मला संध्याकाळी भाकरीच लागते, मग भाकरी. आणि त्रिदेचे पप्पा खातात चपात्या, त्यांच्यासाठी चपात्या. तर असाच आमचा संध्याकाळचा सिंपल असा मेनू असतो. सकाळी आमच्याकडे सुकी भाजी असते, संध्याकाळी पत्त्या भाजी असते. आम्हाला ती पहिल्यापासून सवय लागलेली आहे. आणि आता इथे मी काही चणे आहेत ते तेलामध्ये थोडेसे शॅलो फ्राय करून घेणार आहे आणि त्यात थोडंसं मीठ टाकणार आहे. हे चणे ते त्याला खूप आवडतात. हे आपण चणे खायला तर चांगलेच असतात. थंडीमध्येही लहान मुलांना दिले तर हे खूप चांगलं असतं. आणि तिला हे चपाती बरं आवडतं. हे काही तिखट लागत नाही, काही नाही. त्यामुळे ते आवडीने खाते. आणि इथे बघा माझं कालवण रेडी होतं. बघा दिसायला पण खूप छान आहे आणि खायलाही तेवढंच चांगलं लागतं हे. आणि चणेही रेडी होते. हे मलाही चणे खूप जास्त आवडतात. नुसते खाल्ले तरी खूप चांगले लागतात. आणि ते साईडला भाकरी आणि चपात्या असा हा माझा आजचा मेनू रेडी होता. तर आता इथे तिरदाचं जेवण चाललं होतं. ही बघा चपातीबरोबर ती हे चणे खाते. आणि इथे ती सगळ्यांना ओरडत होती. तिचे स्कूलची कंप्लेंट चालू होती, त्यामुळे तिला खूप राग येत होता. आणि लहान मुलांना खरंच त्यांचं काही कंप्लेंट केली तर त्यांना अजिबात आवडत नाही. तिला तर अजिबात आवडत नाही. त्याच्यामध्ये सगळ्यांना ओरडत होती, तुम्ही शांत बसा, मला जेवू द्या, असं तिचं चाललेलं होतं. तर अशीच लहान मुलांची मस्ती ही चालूच असते. तर तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटत आहेत प्लीज मला कमेंट करून सांगत जा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करत जा. आज संध्याकाळचं रुटीन माझं पूर्ण झालं होतं आणि हे किचन माझं क्लीन करून झालं होतं. हे पाहिल्यानंतर खरंच खूप भारी वाटतं. आणि आता संध्याकाळी आम्ही चाललो होतो बाहेर काही कामानिमित्त. तर संध्याकाळची वाजली होती 10:30. तर आमच्या इथे संध्याकाळी 10:30-12 वाजेपर्यंतही भरपूर लोक बाहेर असतात. अजिबातही काही वाटत नाही. आणि आता 15 ऑगस्टची तयारी चालू होती भरपूर ठिकाणी. हे आमच्या सोसायटीमध्ये उद्याची तयारी चालू होती, त्यामुळे भरपूर लोक जागे होते. संध्याकाळी आमच्या इथे फिरायला अजिबातही भीती वाटणार नाही, कारण भरपूर लोक बाहेर फिरत असतात. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.